नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 2023मधील पोलीस भरती या परीक्षेमधील आपण बघितलं तर विषयानुसार आणि टॉपिकनुसार आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेत आहोत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये राज्यघटना यामधील सरनामा या टॉपिकवरचे एकूण आपण 4 प्रश्न घेत आहोत। हे 4ही प्रश्न बघितलं तर 2023मध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे। त्यामधील पहिला जो प्रश्न आहे त्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं। हा प्रश्न बघितलं तर आपल्याला गोंदिया 2023 आणि गोंदिया चालक 2023 म्हणजे हा 2023 मधला प्रश्न आहे। प्रश्न दिला होता बघितलं, भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खालीलपैकी शब्दांचा योग्य क्रम लावा। खालीलपैकी शब्दांचा योग्य क्रम लावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। मग या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे बघितलं तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे याचं काय आहे उत्तर आहे। पण या प्रश्नाबरोबरच आपल्याला या जो दिलेला प्रश्न आहे याचं स्पष्टीकरण त्याचबरोबर सरनामा या टॉपिकवरची आपल्याला पूर्ण कॉन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं गरजेचं आहे। का बरं, तर आपण पेपर बघितलं तर 2024मध्ये देतं। आता हा पोलीस भरतीसुद्धा डे बाय डे बघितलं तर कठीण होत चाललेली आहे। हा प्रश्न बघितला यावरून तुम्हाला समजून येते। आता लक्ष द्यायचं, आपला जो सरनामा आहे या सरनामामध्ये बघितलं तर 42वी घटना दुरुस्ती, कितवी 42वी घटना दुरुस्ती 1976मध्ये करण्यात आली। आणि यामध्ये बघितलं तर कलम क्रमांक 368 अंतर्गत आपल्या राज्यघटनेमध्ये काही शब्दांचा आपण समावेश केला। त्यामधील पहिला जो शब्द आहे हा बघितलं तर समाजवादी, लक्षात राहू देऊ। दुसरा आहे बघितलं तर धर्मनिरपेक्ष आणि तिसरा बघितलं तर एकात्मता। म्हणजे बघा 42व्या घटना दुरुस्तीनुसार सरनाम्यामध्ये एकूण 3 शब्द आपण जोडले गेलेले आहे आणि कलम क्रमांक 368 अंतर्गत। मग त्यामध्ये पहिला जो शब्द आहे समाजवादी, दुसरा बघितला धर्मनिरपेक्ष, एकात्मता। मग या दुरुस्तीनंतर याचे जे वर्णन आहे हे वर्णन आपण कशा पद्धतीने करतो तर बघा सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक आणि गणराज्य हे अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व क्वेश्चनचं आपल्याला स्पष्टीकरण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। हा झाला पहिला प्रश्न। आता पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न बघितलं तर ग्रामीण पोलीस 2023 म्हणजे नाशिकचा जो ग्रामीण पोलीस आहे त्यामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे। प्रश्न दिलेला बघा, घटनेची मूलभूत रचना सिद्धांतात ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली। म्हणजे राज्यघटनेची जी मूलभूत रचना आहे किंवा सिद्धांत आहे ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात सर्वप्रथम मांडली। म्हणजे याचं उत्तर बघितलं तर याचं उत्तर येते केशवानंद भारती खटला। आता यावर पूर्ण कॉन्सेप्ट लक्ष द्या। आता बघा काही असे एकूण बघितलं तर 3 खटल्या, या खटल्यावरून बघितलं तर जो सरनामा आहे हा सरनामा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे का नाही यासाठी बघितलं तर आपल्याला या 3 खटल्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्यामधलं पहिला जो खटला आहे 1960चा आहे। त्यामध्ये बघितलं तर बेरूबारी युनियन, लक्षात ठेवसान बेरूबारी युनियन 1960मध्ये। आणि यामध्ये बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो म्हटलेला आहे की सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग नाही। हे कधी तर 1960मध्ये। आणि हा कोणता खटला, बेरूबारी युनियन। एक गोष्ट लक्षात ठेवा। नंतर आहे 1973 केशवानंद भारती खटला। यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला निर्णय दिलेला आहे की जो सरनामा आहे हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे। का म्हटलेला बघितलं तर भाग आहे, त्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे नाशिक ग्रामीण पोलीस 2023मध्ये। पुढे एक आणखी खटला आहे 1995 म्हणजे LIC खटला। यामध्ये बघितलं तर जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे यामध्ये म्हटलेला बघितलं तर जो सरनामा आहे हा भारतीय राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे। लक्षात ठेवसान अविभाज्य भाग आहे म्हणजे तिचा आपण कधी विभाग करू शकणार नाही किंवा त्याला काढून टाकू शकणार नाही असा निर्णय दिलेला होता। म्हणजे एका प्रश्नावरून आपल्याला 3 खटलेसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे। ओके, हे पण एक कॉन्सेप्ट थोडीशी लक्ष ठेवा म्हणजे यावरून तुम्हाला बऱ्याचशा कॉन्सेप्ट काय होत राहणार, क्लिअर होणार। पुढचा प्रश्न बघू आणखी एखादा। आता यामध्ये बघितलं तर हा दिलेला आहे आता म्हटलेलं आहे की भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही।
कोणते नाही आहेत? तर साम्राज्यवाद नाही आहे, कारण याच्यामध्ये आपण बघितलं तर धर्मनिरपेक्ष आणि त्याचबरोबर बघितलं तर धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि एकता हे शब्द आपण 42व्या घटनादुरुस्तीनुसार टाकण्यात आलेले आहे. त्यानंतर एक आणखी प्रश्न बघू. प्रश्न दिलेला बघा, खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते? खालीलपैकी कशाला घटनेचे आत्मा म्हटले जाते? याचं उत्तर आहे बघितलं तर सरनामा. आता या सरनाम्याबद्दलची थोडीशी हिस्ट्री आपण बघून घेऊ. बघितलं तर लक्ष द्यायचं की 13 डिसेंबर 1946 रोजी बघितलं तर संविधान सभेमध्ये उद्देशपत्रिका मांडली आणि हे उद्देशपत्रिका बघितलं तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली होती. हे दिनांक लक्ष ठेवा. 13 डिसेंबर 1946 रोजी उद्देशपत्रिका मांडली, पण कोणाकडून मांडली? तर पंडित जवाहरलाल नेहरूकडून. त्यानंतर 22 जानेवारी 1947 रोजी या उद्देशपत्रिकेचा आपण स्वीकार केला. बघितलं तर कधी? 22 जानेवारी 1947 रोजी स्वीकार केला. मग या स्वीकार केल्यानंतर यामध्ये काय झालं? तर जे उद्देशपत्रिका आहे याचं रूपांतर कशामध्ये झालं? बघितलं तर सरनामा, आणि सरनाम्यालाच आपण म्हणतो बघितलं तर प्रस्ताविका. का म्हणतो आपण? प्रस्ताविका. हे दोन गोष्टी इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघितलं तर हे जे सरनामा, ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर याचं उत्तर येते बघितलं तर अमेरिका. कोणत्या देशाकडून? तर अमेरिका या देशाकडून आपण ही संकल्पना घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण प्रस्ताविकेमध्ये आपण एक पहिला शब्द वाचतो की आम्ही लोक. आम्ही लोक हे सुद्धा आपण बघितलं, हा जो शब्द आहे हा शब्दसुद्धा आपण बघितलं अमेरिकेच्या राज्यघटनेमधून आपण घेतलेला आहे. आता यामधले जे शब्द आहे या शब्दावर बघितलं तर आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारतात. यामध्ये बघितलं तर न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे बघितलं तर काय आहे? आपल्या राज्यघटनेचे उद्दिष्ट आहे. काय आहे? उद्दिष्ट. पाठ ठेवणं गरजेचं आहे. कोणचा? न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. हे आपण कोण्या देशाकडून घेतले? तर हे बघितलं तर आपण कोण्या देशाकडून घेतले? तर फ्रान्स या देशाकडून घेतले. उद्दिष्ट कोणाकडून घेतले? तर आपण बघितलं तर फ्रान्स या देशाकडून घेतले. लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर बघितलं तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हे आपल्या राज्यघटने म्हणजे सरनाम्यामध्ये काय आहे? त्याला न्याय या नावाने आपण ओळखतो. लक्ष राहू द्या. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हे आपण रशियन क्रांतीकडून आपण म्हणजे रशिया या देशाकडून आपण ते स्वीकारलेले आहे. ही एक गोष्ट इथे लक्षात ठेवसाल. त्याचबरोबर एकता आणि एकात्मता हे काय बघितलं तर बंधुता, म्हणजे याला आपण पकडतो बंधुता. त्यानंतर हा एक महत्त्वाचा आहे स्वातंत्र्य. स्वातंत्र्यामध्ये बघितलं तर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना हे आपल्या राज्यघटने म्हणजे सरनाम्यामधले काय दिलेले आहे? हे स्वातंत्र्य दिलेले आहे. आता ही एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता यामध्ये बघितलं तर काही जे शब्द आहे हे शब्द तुम्हाला थोडेसे पाठ ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये लक्ष देसाल का हे जे प्रस्तावना आहे या प्रस्तावनामध्ये सांगितलेलं आहे की सरनामा अधिकाराचे उगमस्थान दर्शवतो. बरोबर आहे? उगमस्थान दर्शवतो. कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही आणि त्यांच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही. हे एक थोडीशी गोष्ट लक्षात ठेवाल. कोणचा? प्रस्तावना. आता सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय होतो? सार्वभौम. सार्वभौम म्हणजे काय? तर बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडित निर्णय घेऊ शकतो अथवा रद्द करू शकतो. म्हणजे आपल्याला कोणत्याही बाह्य गोष्टीचा आपल्यावर काय म्हणतो कोणताही परिणाम नाही, असा त्याचा काय होतो? अर्थ होतो. त्यानंतर बघितलं तर परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. या बाकीच्या कॉन्सेप्ट आहे. म्हणजे मी बघितलं तुम्हाला या काही प्रश्नावरून जितकं माझ्याकडून होऊ शकते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्याकडे डिजिटल बोर्ड नाही आहे, त्याच्यामुळं मुलांना आपण काय करतो या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं तर तुम्हाला फायदेशीर पडते का? तर यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगसाल. ओके. त्याचबरोबर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.